मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, आत्ता हाचा व्हिडिओ आहे ना, मी ना मनापासून सांगतो, हा व्ह्यूजसाठी नाही किंवा कुठल्या गोष्टीसाठी नाही। मला असं वाटतं मित्रांनो, ह्या गोष्टींवर आपण नीट विचार करणं गरजेचं आहे। आज बाप्पा असा पडलाय काय, त्याच्या डोळ्यावर पडलेले, त्याच्या हातात उठलेले, हे बघा, हे काय बोलणार दादा, काय बोलणार? मी जे भी बोलाय पण तरी पण मी बोलतोय। आज मी रील बघितली इंस्टावर, आज मम्मी मेरे को नहीं जाना है, माँ मेरे को नहीं जाना है, वो मेरे को नदी के किनारे छोड़ देते, मेरा हाथ टूट जाता है, मेरा पैर टूट जाता है। क्या बोलला माझा बाप्पा, क्या बोलला? तुम्ही लोक असे हाल करता रे बाप्पाचे। तुमचा धर्म ना, तुमचा धर्म तुम्ही पाळा ना, पद्धतशीर पाळा करताय ना, तर बेंचवर अजून 20,000 खर्च करा, बाप्पाला पाण्यामध्ये टाका, बरोबर? पाण्यामध्ये टाका ना बाप्पाला। तुम्ही 2 पैसे वाचवायसाठी त्या बाप्पाला इकडे विसर्जन करता। किती मोठ्या पडल्यात, किती त्या मूर्त्या तुम्ही येता इथं सोडून टाकता त्या पाण्यामध्ये। काय इज्जत आहे मूर्त्यांना? इज्जत आहे का भावा? नाही काय काहीच इज्जत नाही रे भाई। ह्या व्हिडिओ मधला जो मुलगा आहे हा अत्यंत पोट तिडकीने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं आपल्या त्या गोष्टी कळल्या असतील। फुल व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, इंस्टाग्रामची जी आहे ती। ह्या वर्षीचा गणपती उत्सव जेव्हा सुरू होणार होता तेव्हा सरकारने जेवढेही मूर्तिकार आहेत त्या लोकांची एक बैठक घेतली आणि सांगितलं होतं की शाडूच्या मूर्त्याच फक्त आपण करायच्या आणि ह्या पीओपीच्या मूर्त्या सगळ्या बंद असतील। पण मित्रांनो कसं आहे ना, ह्या धर्माच्या गोष्टी आणि या आस्थेच्या गोष्टी ह्याच्यावर जर का सरकारमधला पण कोणी काय बोलला तर विरोधी पक्ष जो असतो तो टीका करायला मोकळा होतो। माझं स्वागतच असतं जर का भाजप सरकार जरी असतं त्यांनी हा निर्णय घेतला असता की सगळ्या मूर्त्या शाडूच्या झाल्या पाहिजेत, तर मी त्याचं स्वागतच केलं असतं। कुठल्याही भूमिका ज्या असतात त्या समाजासाठी जर का घातक असतील तर त्या बंद केल्याच पाहिजे। आणि त्याच्यामुळे मित्रांनो ही शाडूची मातीची मूर्ती का, कारण ती पूर्णतः विरघळते समुद्रामध्ये। ह्या मूर्त्या परत समुद्र किनाऱ्यावर येऊन ते लोकांच्या पायदळी तरी नाही येणार। ह्या मूर्त्यांचा परत त्रास BMCला किंवा मग या तिकडच्या महानगरपालिकेला नाही होणार। म्हणजे तिकडच्या मूर्त्या दुसऱ्या दिवशी काढण्यासाठी म्हणून काही लोक जातात, मग त्या मूर्त्यांची अवस्था बघून आपल्याला डोळ्यांना बोलतात ना अश्रू पण येतात। काही लोक भावनिक असतात। आता 1-2 व्हिडिओ मी पाहिले, त्यांनी चालता चालता बोलला की मला इथं लालबागच्या राजाच्या मी दर्शनासाठी आलो आहे, पण मी आता ते बघू शकत नाही कारण समुद्र किनाऱ्यावर सगळ्या मूर्त्या पडलेल्या आहेत। आपण दिवस रात्र आपण 10 दिवस गणपतीला पूजायचं आणि मग शेवटच्या दिवशी तो गणपती आपण बघतो तो JCBने कसं उचलतात, काय त्या विसर्जनाची पद्धत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत आता तुम्हाला वाटेल की तुला ह्याच वर्षी कशी जाग आली। पहिली गोष्ट तर आता हेच वर्ष जे आहे मी जास्त लोकांपर्यंत पोचतोय आणि माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते पहिलाच गणपती आहे माझा, त्याच्यामुळे मला असं वाटलं हा विषय घ्यावा, कारण जास्त लोकांपर्यंत मी तेव्हा पोचलो नव्हतो आणि आता पोचतोय म्हणून मला हा विषय घेणं गरजेचं वाटतंय। कसं आहे ना मित्रांनो, जर तुमच्या मंडळाला झेपत असेल, माझ्या मंडळाला सांगणे, ज्या मंडळांनी समुद्र किनाऱ्यावर मूर्त्या सोडून आलेत ना तुम्ही त्यांना सांगणे, तुम्हाला मूर्तीचं बजेट जर का झेपत नसेल तर तुम्ही मूर्तीची हाईट कमी करा। कारण दुसऱ्या मंडळाने मोठी मूर्ती बसवली आहे म्हणून माझ्या मंडळात मी त्याच्यापेक्षा 2 फूट 1 फूट जास्तच मोठी बसवणार, पण मग बजेटचं काय तर बजेटचे लागले आणि मग समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करायचं कसा तर असं वाळत टाकून द्यायचा। आणि आपण खरंच स्वतः मग तुम्ही समजा, तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही आहात का गणेश भक्त, तुम्ही स्वतः काय करताय, त्या देवाची पूजा करताय, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत का नाही जेव्हा सोडताय तेव्हा? तुम्ही सोडून आपला गणपती जेव्हा आपण सोडतो ना तेव्हा मनाला लागतं, विसर्जनाच्या दिवशी आपण आपले डोळे पाणावतात, आपण बघतो की माझा बाप्पा खाली विसर्जित होतोय। पण हे काही जे मंडळ आहेत, नालायक दळभद्र लोक आहेत ना, ज्यांना गणपती आपला विसर्जन करायचा पण नसतो, तिकडे सोडून यायचा असतो ना, अशा लोकांना खरंच मला ना, तुम्हाला काय वाटतं ना, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हे अशा लोकांचं काय केलं पाहिजे। तुम्हाला जर का झेपत नसेल गणपती विसर्जन करण्यासाठी म्हणून तर तुम्ही कशाला गणपती बसवता? हा मुलगा तीच गोष्ट सांगतोय। आता हा मुलगा त्याच्यामध्ये बोलला की मी बौद्ध आहे वगैरे, का सांगितलं त्यांनी मी बौद्ध आहे म्हणून? कारण त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की बौद्ध म्हटलं ना की गणपती, मग तो मानत नाही गणपतीला। अरे असे भरपूर माझे बौद्ध जे आहेत लोक ते गणपती घरात बसवतात, माझे भरपूर मित्र आहेत बौद्ध जे घरात गणपती बसवतात, जे माझे भरपूर मित्र आहेत बौद्ध जे गणपती बाप्पाला मानतात, भरपूर जण आहे, असं काही नाही आहे। आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही बौद्ध येतो आणि तो काहीतरी बडबडतोय असा विचार करू नका। त्या मुलाचं गणपती बाप्पावरचं प्रेम त्या दिसून येते, तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्याच्यामुळे तो जे बोलतोय ते खोटं नाही बोलत आहे। तो काय बोलतोय, तुम्ही सार्वजनिक गणपती बसवताय, तुमचं बजेट नसतं म्हणून तुम्ही मूर्ती अशी सोडून येत आहे। तुमचे जे मंडळातले गणपती सोडायला जे येतात त्यांनी प्रत्येकाने 500-500 रुपये 1000-1000 रुपये जरी काढले ना तरी तुम्ही ना त्या मूर्तीला ना आतमध्ये समुद्रामध्ये सोडून याल।
मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी सरकारने हा जो नियम काढला होता की शाडूच्या मातेच्या मूर्त्या बसवायच्या, मग ह्याच्यानंतर POPवर का आल्या, हा सगळ्यात मोठा दरवर्षीचा अडकलेला प्रश्न आहे। हे दरवर्षी होतं, हे दरवर्षी दुसऱ्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावर अशा मूर्त्या सगळ्या पडलेल्या असतात आणि त्या आपल्या पायदळी आपल्याला भगवत नाहीत। त्याच्यावर मित्रांनो आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल। हा कंटेंटचा विषय नाही, हा कुठल्या गोष्टीचा व्ह्यूजसाठीचा विषय नाही आहे। मी तुम्हाला शपथ सांगतोय, हा विषय जो अत्यंत महत्त्वाचा आहे, हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे विषय। आणि हा विषय का पोहोचला पाहिजे, कारण बाबारे तुम्ही स्वतः विचारा, एक प्रेमानंद महाराज म्हणून आहेत, त्यांचं मला ते आठवलं वाक्य, मी बघितलं होतं काल परवा, ते पण स्वतः सांगतायत ज्या गणपती बाप्पाला आपण पुजतो ती मूर्तीच आहे ना गणपतीची। तो आपण एखादी मूर्ती आपल्या समोर असलं कुठल्याही देवाची असेल, ती मूर्ती आपल्यासाठी देवच असतो तो। अरे काय काय ठिकाणी तर काही लोक दगडाला पण देव मानतात। मग आपली ही मूर्ती आहे, जी घडवलेली आकर्षित मूर्ती आहे, ती जर का आपल्या समोर आली आणि त्याला आपण पायदळी तुडवणार असू तर काय मग, काही लोक पायदळी तुडवून विसर्जन पण करतात ती गणपतीची मूर्ती। हे अत्यंत चुकीचं आहे की नाही मित्रांनो, तुम्ही सांगा, आणि हे थांबलं पाहिजे की नाही। कारण मला असं वाटतं ह्याच्या विरुद्ध जर का कोणी बोललं ना, तर मग प्रत्येकाला असं वाटेल की आपण ना हिंदू धर्माच्या विरोधात बोलतोय। हा प्रश्न हिंदू धर्माचा नाही आहे। ह्या गोष्टीचा आपण नीट विचार करणं गरजेचं आहे की हा गणपती उत्सव साजरा का करायला सुरुवात केली। लोकमान्य टिळकांनी हा गणपती उत्सव यासाठी साजरा करायला सुरुवात केली की सार्वजनिक गणपती बसवला तर आजूबाजूचे सगळे लोक एकत्र येतील, समाजाच्या दृष्टीने एकत्र आल्याच्या नंतर एकी लोकांमध्ये निर्माण होईल आणि मग आपण त्या ब्रिटिशांच्या विरोधात किंवा मग आपले शत्रू जे त्यांच्या विरोधामध्ये आपण उभा राहण्यासाठी म्हणून एकत्र येऊ, यासाठी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सारू केला। आज भरपूर लोक जे मंडळ आहेत ना, त्यातल्या काही लोकांना ह्याची व्याख्याच माहिती नाही की गणपती बाप्पा का सुरू केला बसायचा, आणि त्याच्यामुळे आता माझा गणपती मोठा तर माझा त्याच्यापेक्षा अजून मोठा बसवायचा मला, ही स्पर्धा फक्त सुरू आहे। आणि आता बघताय लालबागच्या राज्यात तर तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, ह्या सगळ्या स्पर्धा आता सुरू आहेत। त्याच्यामुळे काय झालं, गल्ली गल्लीत गणपती झालेले आहेत। प्रत्येक राजकीय नेते जे आहेत, जे राज्यकर्ते आहेत, ते प्रत्येकजण डोनेशन देतात। प्रत्येक जणांची राजकीय लोकांची हीच इच्छा असते, प्रत्येकाने आपापल्या वेगळ्या गणपती स्थापन करावा, साजरा करावा, जेणेकरून आम्हाला प्रत्येक एक कमिटी मिळेल। आता ही गोष्ट आहे ना मित्रांनो, अत्यंत घातक पण आहे। तुम्ही विचार करा, जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणपती बसवायला सुरू केलं, मी हे नाही बोलत ते लोकमान्य टिळकांनी गणपती बसवायला सुरू केलं हे चुकीचं आहे, हे चुकीचं नाही आहे। टिळकांनी गणपती बसवायला सुरू केलं कारण तेव्हा कमी प्रमाणामध्ये गणपती होते आणि ते गणपती आपण 1-2 गणपती आपण जास्तीत जास्त 100-150 तेव्हा गणपती असतील, ते आपण विसर्जन करायला गेलो तर समुद्र एवढा मोठा आहे। पण आता ही गणपतीची संख्या एवढी वाढली, घराघरात गणपती आलाय, सार्वजनिक गणपती गल्ली गल्लीत आलेत। एवढा जर का समुद्र जर का पूर्ण भरणार असेल, त्यातल्या मूर्त्या जर का बाहेर येणार असेल, तर लोकमान्य टिळक आज जरी असते ना, तरी पण ते स्वतः हे बोलले असते याच्यावर काहीतरी उपाय निघाला पाहिजे, याच्यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचंच आहे मित्रांनो। मला असं वाटतं सरकारने खरं यात दखल देणं गरजेचं आहे। ह्यासाठी हे समोरचे कोणी विपक्ष असतील ना, त्यांनी पण मला असं वाटतं पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण हा विषय हा समाजाचा विषय आहे, हा विषय राजकारणाचा नाही आहे। आणि त्याच्यामुळे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्रास होईल। ह्या भरपूर आता मंडळ कसे वाढत जातात, कमी होत नाही, आणि आपल्या घरचे गणपती वाढत जातात, कमी होत नाही। याच्यावर काहीतरी पर्याय निघालाच पाहिजे। ह्या मूर्त्या ज्या आहेत, ज्याचा आपण सन्मान करतो, आदर करतो, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याला भोग चढवतो, 10 दिवस ज्याच्यावर प्रेम करून शेवटच्या दिवशी आपण रडतो ज्याच्यासाठी, त्याला आपण जर का असंच टाकून येणार असू, तर मला असं वाटतं आपण काय प्रेम करतो, आपण काय आपली श्रद्धा आणि आस्था आहे ह्या गणपती बाप्पाबद्दल, ह्या आपण गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी सरकारने माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्यासाठी पोहोचवा, कारण बाबा सरकारने पुढच्याच वर्षी ह्या शाडूच्या मातेच्या मूर्त्या ज्या सुरू केल्या पाहिजेत। नाही तर बाबा रे, या पर्यावरणाला त्रास होणार नाही, स्वतः या महानगरपालिकेला त्रास होणार नाही दुसऱ्या दिवशी, आणि आपल्याला पण हे सगळ्या मूर्त्या अशा विटंबना झालेल्या मूर्त्या ह्या पाहायला मिळणार नाहीत। आपल्याला पण एक आदर असला पाहिजे आपल्या गणपती बाप्पाचा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। आपण भले बोलता हा समुद्र जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आपल्या पोटामध्ये, पण मित्रांनो त्या पोटामध्ये घेण्यासाठी म्हणून आपण त्याच्या पोटात जाणं गरजेचं आहे। आपण त्याच्या समुद्र किनाऱ्यावरच गणपती सोडून येतोय, आपण आतमध्ये जातच नाही का, तर बाबा आमचा बजेट तिकडं शेवटच्या दिवशी संपतो, आणि त्याच्यामुळे म्हणून आपण काय करतो, बाहेरच सोडतोय गणपती। हे चुकीचं आहे ना मित्रांनो। आपण जर का आपल्या ती ऐपत नसेल ना गणपती बसवायची, आपल्या बाप्पाचा जर का तुम्हाला मान सन्मान करता येत नसेल, तर मग नका करू। शेवटच्या दिवशी तुम्हाला बँड बाजा वाजवायला पैसे असतात, पण शेवटच्या दिवशी तुम्हाला गणपती आमच्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी पैसे नसतील ना, तर मग तुम्ही गणपती बसवू नका। एवढंच फक्त त्या मुलाला पण जे सांगायचं होतं ते मीच सांगतोय, आणि त्यासाठी म्हणून तुमचं मत मला या कमेंटमध्ये सांगा। हे गणपती बाप्पा, हे मोठमोठे गणपती बाप्पा बसवतायत, तुमची ऐपत असेल तर नक्की बसवा, पण जर का तुमची ऐपत नसेल, जर का तुम्हाला समुद्र किनाऱ्यामध्ये आत सोडता येत नसतील गणपती, तर मग हे गणपती मोठमोठे बसवू नका। तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, याच्यावर नक्की विचार केला पाहिजे। ह्या मूर्त्या परत बाहेर येता कामा नये, दुसऱ्या दिवशी या महानगरपालिकेला या लोकांना त्रास होता कामा नये। हे व्हिडिओज जे फिरतात ना दुसऱ्या दिवशी, दरवर्षीचं हे दुसऱ्या दिवशी हे व्हिडिओ फिरतात, त्याच्या मागे सॅड गाणे लावून टाकतात व्हिडिओज,
ते बघवत नाही आणि त्याच्यावर हा पर्याय काहीतरी काढला पाहिजे. या सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुर्तास थांबतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया शेअर करा. याच्यामध्ये माझा व्ह्यूज आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटेंट मेंटेनचा काही हेतू नाही आहे. हा सामाजिक विषय आहे, याच्याकडे सामाजिक नजरेनेच बघा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.